ज्यावेळेस आम्ही लव जिहाद या विषयावर काम करतो ना, त्यावेळेस फक्त ती मराठा समाजाची मुलगी आहे म्हणून आम्ही तिला वाचवत नाही. ती माझ्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जाते 12 बलुतेदाराची ही मुलगी आहे, ती माझी बहीण आहे, माझी घरातली कन्या आहे म्हणून आम्ही तिला वाचवतो. हा भाव आमच्या मनामध्ये आहे. आणि ही लोक समाजामध्ये भांडणावाची कामं करतात. वर्ग 4 मध्ये सुद्धा जर एखादा कर्मचारी मराठा समाजाचा जर ऑन ड्युटी गेला तर त्याला त्याच्या वारसाला कामाला घेता येत नाही. ही परिस्थिती मराठा समाजाची करून ठेवली आहे. अध्यक्ष महोदय, शिपायाच्या भरतीसाठी मराठा समाजाचा एमई झालेला मुलगा, मास्टर ऑफ इंजिनियर झालेला मुलगा शिपायाच्या परीक्षेसाठी उभा राहतो. शिपायाच्या परीक्षेसाठी ही शोकांतिका आहे मराठा समाजाची. याच्यासाठी आरक्षण पाहिजे. अध्यक्ष महोदय, आरक्षण हे मराठा समाजाला का पाहिजे? नोकरीमध्ये पाहिजे, शिक्षणामध्ये पाहिजे. नोकरीमध्ये का पाहिजे? 2019 ते 2000 आपलं सरकार येतोवर अध्यक्ष महोदय, गव्हर्नमेंटमध्ये नोकरी मिळत नाही पहिली गोष्ट मराठा समाजाच्या माणसाला. लगेच 100 जागा निघाल्या तर त्यातल्या 2 जागा मराठा समाजासाठी असतात ओपनसाठी. अध्यक्ष महोदय, 2019 ते 2022-23च्या सुरुवातीपर्यंत म्हणजे आपलं सरकार येत तोपर्यंत अध्यक्ष महोदयांनी वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये जे मराठा समाजाची लोक काम करतात त्यांच्या वारस हक्कावर जी लोक कामाला लागणार आहेत, अनुकंपावर जी लोक कामाला लागणार आहेत, ती लावण्याचा म्हणजे ती न लावण्याचा निर्णय या सरकारने घेतला. हे मराठ्यांचं नुकसान नाही. वर्ग 3 आणि 4 मध्ये उद्या जर आमचे वर्ग 3 आणि 4 मधले कर्मचारी मराठा समाजाचे त्यांनी जर राजीनामा दिला तर त्याच्या जागेवर त्याला वारस घ्यायच होते. त्यांनी ते बंद केलं. ते चालू का नाही केलं? एवढंच जर आरक्षण थोडं लांब ठेवा, पण हे जर तुमच्या हातात होतं, आग लावायची कामं करतात त्या नेते मंडळींना विचारा तुम्हाला एकत्र राहायचं का नाही राहायचं. पण या महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्माचा माणूस एकत्र राहण्यासाठी तयार आहे. कधी कधी जरांगे पाटलांचं मला फार कौतुक करावं वाटतं की त्यांनी बरं झालं यातल्यापैकी कुठल्याही नेत्याला स्टेजवर बोलावलं नाही. याच्यातलं जर स्टेजवर कुठला नेता बोलावला असता ना तर आतापर्यंत काय झालं असतं सांगता येत नाही. इतकी भाडकावी भाषणं केली, पण सगळे परत शेवटला म्हणायचे मराठ्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसींना पण मिळालं पाहिजे. म्हणजे याच्या विरुद्ध हाय कोण? 50-50, 60-60 वर्ष या लोकांनी ज्यांनी आमच्या अगोदर भाषणं केलेत, 50-50, 60-60 वर्ष या राज्याचं नेतृत्व केलंय. आज ही वेळ आमच्यावर येते, मागं बसलेलं आम्ही सगळ्यांवर. मराठा आरक्षणावर बोलण्यासंदर्भात, ओबीसी आरक्षणावर बोलणार संदर्भात, धनगर आरक्षणावर बोलण्यासंदर्भात आमच्यावर वेळ येते. मग 50-60 वर्षांनी केलं काय? यांनी केलं काय? तर यांच्यामध्ये कुवत होती, यांच्यामध्ये एवढा टॅलेंट होता, एवढे हुशार होते, तर मग 60 वर्ष का आमच्यापर्यंत का आले आरक्षणाचं का आलं आमच्यापर्यंत? का समाजामध्ये ते निर्माण झाली? अब काही लोक तर अशी आहेत, इकडे ओबीसीच्या स्टेजवर पण बोलणार, इकडे मराठा समाजाच्या स्टेजवर पण बोलणार. मी देवेंद्रजींना प्रश्न विचारला एक दिवस, असं बसलो होतो, म्हणलं देवेंद्र भाऊ, हे 2019ला 18ला तुम्ही आमच्या समाजाला आरक्षण दिलं, विधेयक आणलं, सगळ्यांनी एकमुखाने मंजूर केलं, आणि मग तरी सुद्धा तुमच्यावर का आरोप होतात? त्यावेळेस त्यांनी एक आपली मराठीतली म्हण येते म्हणले होते. काय म्हणले होते? आपल्या मराठी समाजात असं, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. 60-60, 70 वर्ष ज्यांनी राज्य केलं, ज्यांनी सरकार भोगलं, सरकार म्हणजे स्वतः आपण सरकार आहे असं वागले, त्यांनी काय दिलं नाही. पण ज्यांनी दिलं त्याच्यावर आरोप लगेच होतात. मी लहानपणापासून तर आतापर्यंत माझ्याबरोबर सगळ्या समाजाची लोक भावासारखी राहतात. माझ्या घरात दुःख झालं तर त्यांच्या घरात दुःख होतं. माझ्या घरात कुठला आनंदाचा सोहळा असेल तर त्यांच्या घरात आनंदाचा सोहळा होतो. आज सुद्धा आम्ही एकत्र लहानाचे मोठे जातो. आम्हाला वाटत नाही की आम्ही ओबीसी आहे, ओपन आहे, एससी आहे, एसटी आहे, असं वाटतच नाही. पण ह्या महाराष्ट्रामध्ये आता एक राजकारण करण्याची फार मोठी एक आदत, कुठल्याही कामात, कुठल्याही कारण असलं, कुठलाही हेतू असला, त्याचा मला फायदा झाला पाहिजे, माझ्या पक्षाला फायदा झाला पाहिजे, मला राजकारण करायचं, एवढाच डोक्यात विषय, बाकी काहीच नाही. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी कळकळीचे हात जोडून विनंती करतो सगळ्या नेत्यांना, कुणी कुणाचं आरक्षण घेणार नाही, कुणी कुणाचं आरक्षण पळून नेणार नाही. ज्याचा त्याला हक्क मिळणार आहे
फक्त एक विनंती आहे, या महाराष्ट्रात जो एक संघ आहे, एक विचाराने चाललेला आहे. मी एक संघ म्हणतो, एक विचाराने म्हणतो, पुरोगामी म्हणत नाही, कारण मी एवढा मोठा नाही. एक संघ जो आहे, एकमेकाच्या सुखदुःखात जसं आजपर्यंत राहिलो. अहो म्हणजे हे डोक्यात कल्पनाच येत नाही आमच्या सारख्यांची. आम्हाला सगळ्यांना एकत्र राहायचंय. तुम्हाला राहायचं का नाही तुम्ही ठरवा. जे नेते मंडळी हे म्हणजे आग लावायची कामं करतात, त्या नेते मंडळींना विचारा तुम्हाला एकत्र राहायचं का नाही राहायचं. पण या महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्माचा माणूस एकत्र राहण्यासाठी तयार आहे.